आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुखवावे। आपला परिचय नाही दिला तुम्ही दोघांनी। आपण तर स्वतःला भगवान म्हणवता आणि भगवंताला आपल्या सर्व भक्तांची ओळख असतेच। हाच विचार केला की आपण आपल्या या दासाला तर जाणतच असाल, परिचय देणं आवश्यक नाही समजलो। हे अयोध्या नरेशाचे सुपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत। आपण मोठ्या शुभवेळेला आला आहात भगवन। यावे, आसन ग्रहण करावे। या गोड स्वागतपर बोलण्याने तू आम्हाला सुखवू शकत नाहीस मूढ जनका। आम्ही महेंद्र पर्वतावर तपस्या करीत होतो तेव्हा शिवधनुष्य तुटण्याच्या घोर ध्वनीचा स्वर ऐकू आला। आम्ही हे जाणायला आलो आहोत की आमचे आराध्य भगवान शिवाचं धनुष्य तोडण्याचा दुस्साहस कोणी केला आहे। बोलत का नाहीस मूर्खा? बोला बोला, कुणाचा मृत्यू आम्हाला इथे घेऊन आलाय? लवकर सांग, नाहीतर जिथवर तुझं राज्य आहे तिथपर्यंतच्या पृथ्वीला आम्ही उलटी पालटी करून टाकू। तुझं सारं राज्य नष्ट करून टाकू, नष्ट करून टाकू। प्रभू, शिवाचं धनुष्य तोडावं असं साहस
कोणी आपला दासच करू शकतो. त्याच्याकरता काय आज्ञा आहे आपण मला सांगा. सेवक तो असतो जो सेवा करतो. जो शत्रुत्व करतो त्याला शत्रू समजून त्याला दंडच केला पाहिजे. ज्याने हे शिवधनुष्य तोडलं आहे तो सहस्त्र बाहू प्रमाणे माझा शत्रू आहे. सावधान. जनक, विश्वामित्र, इथं एकत्रित राजेगण आणि या साऱ्या सभेला मी सावधान करतो की जिथे कुठे तो अपराधी लपला असेल त्याला बाहेर काढून उभं केलं जावं. अन्यथा आम्ही त्या शिवद्रोह्याला मृत्यूदंड देऊ. हे समजून असा की तुमच्यातल्या एकाचेही प्राण वाचणार नाही. एक धनुष्य तुटलं तर त्यात इतका क्रोध करण्यासारखी काय गोष्ट आहे? आम्ही तर बालपणी कित्येक धनुकल्या तोडून टाकल्या. त्यावेळी तर कोणी क्रोध नव्हता केला. राजाच्या छोकऱ्या, जरा शुद्धीत येऊन बोल. विश्वंभरात सन्मानित महाशिवधनुष्याला बालकांच्या धनुकल्यांच्या बरोबरीचे मानतोस? हे ते धनुष्य आहे ज्याने शंकराने त्रिपुरारीचा वध केला होता. ब्राह्मण देवा, आपल्याला धनुष्यातला फरक दिसत असेल. आम्ही तर क्षत्रिय आहोत. धनुष्यांशी खेळणं आमचं नित्य कर्म आहे. आमच्यासाठी सर्व धनुष्य एक समान आहेत. धिठाईची पण हद्द असते. असं वाटतं की तुला आपल्या जीवनाचा मोह नाही राहिला. मला मोह आहे की नाही, परंतु आपल्याला या जुन्या शिवधनुष्याचा खूप मोह दिसतोय, ज्याच्या तुटून जाण्यामुळे आपण बालकासारखे तिळतिळ तुटताय. रघुवरांनी त्याला हात लावला, ते तुटून गेले. त्यात त्यांचा काही दोष नाही. आपण क्रोधाचा त्याग करा मुनीवर. खूप धमकावलं आपण. असं वाटतं की तू आपल्या मातेला निपुत्रिक बनवू पाहतोस. मी तर तुला बालक समजून इतका वेळ जीवित ठेवलं होतं. आणि मी आपल्याला एक ब्राह्मण समजून आपल्यावर अजून हात नाही उचलला. आमच्या कुळात ब्राह्मणांचा वध नाही केला जात, त्यांचे रक्षण केले जाते. अति अशिष्ट निरंकुश बालका, कदाचित तू मला एक केवळ वेदपाठी ब्राह्मण समजत असशील. तू नाही जाणत की मी क्षत्रिय कुलनाशक, बाल ब्रह्मचारी, अतिक्रोधी तो परशुराम आहे ज्याने कित्येकदा या पृथ्वीला क्षत्रिय विहीन केलं आहे. क्षत्रिय राजांचा सर्वनाश करून ही पृथ्वी वेळोवेळी ब्राह्मणांना दान केली आहे. या परशुने मी सहस्त्रबाहूच्या भुजांना कापला आहे. या परशुने मी वेळोवेळी क्षत्रियांचं रक्त प्यालो आहे. आणि आज तुझ्या रक्ताने या परशुची तहान भागवली जाईल. आपण पुन्हा पुन्हा मला धाक दाखवताय. असं वाटतंय की एक बालक फुंकर मारून पर्वत उडवण्याच्या गोष्टी करीत आहे. ब्राह्मण देवा, जे वीर असतात ते अधिक बोलत नाहीत, वार करतात. ही घाबरट पुरुषांची लक्षणं आहेत की युद्ध छेडण्याऐवजी ते आपल्याबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. विश्वामित्र, जर तुम्ही या उद्धट बालकाचं रक्षण करू इच्छित असाल तर त्याला आमच्या डोळ्यासमोरून दूर घेऊन जा. डोळे बंद करा प्रभू, मी दिसणारच नाही. विश्वामित्र, याला आमचा क्रोध आणि पराक्रमाची शक्ती सांग. आपली गुणगाथा आपण स्वयं इतकी छान सांगताय की तसली आवश्यकताच नाही. आता पावे तो आपली महान गाथा गाता गाता मन नसेल भरलं तर ऐकवा ना, की कशा प्रकारे एका कर्तृत्ववान कुमाराच्या दोषापायी क्रोधाविष्ट होऊन लाखो निर्दोष क्षत्रियांचा संहार केला. पित्याचं ऋण कसं फेडलं, मातेचा गळा या परशुने कसा छाटून टाकला. ऐकवा ऐकवा आपल्या महान कार्याची पूर्ण कथा. बस, खूप झालं. आता कोणी मला दोष देऊ नका. हा बालक आता निश्चितच मरणार आहे. आश्चर्य आहे की हा माझ्या कुठारी समोर येऊनही अजूनही जीवित कसा राहिला. मलाही आश्चर्य वाटतं की माझ्या देवतुल्य भ्रात्याला मृत्यूदंड देण्याची गोष्ट कुणी माझ्या समोर करतो आणि तो माझ्या बाणांपासून अजून वाचलाय. लक्ष्मणा, महामुनी, बालकांच्या दोषावर मोठे क्रोध नाही करत. शांत व्हा भगवन. तू चुप राहा कौशिक नंदन. आपल्याला हा क्रोध शोभा नाही देत भगवन. जर कोणी बालक चपलता दाखवित असेल तर गुरु, माता, पिता त्याचा आनंद घेतात, रोष नाही करत.
भगवन, आपण तर सरळ स्वभावाचे आहात. बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला. आपला अपराधी मी आहे. माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं. जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या. मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा, नाहीतर माझे प्राण घ्या. ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे. तूही काही कमी धूर्त नाहीस. भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलाच ज्ञान शिकवतोयस. तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवित आहे, मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे. आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोयस. परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार. तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील. चल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर. मी तुला निशस्त्र नाही मारणार. विरोचित मृत्यूचा अवसर देईन. आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन. प्रभू, जर रणामध्ये आम्हाला कोणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू. मग तो स्वयं काळही का असेना. परंतु आम्हा रघुवंशीयांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ, ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत. ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे. मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं? आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते? भगवन, माझं तर छोटंसं नाव आहे राम, पण आपलं परशु समवेत परशुराम. आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं. परंतु मी तर आपलं प्रभुत्व जाणतो. आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे. विप्र वंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते. राम हे धनुष्य, हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते. जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकलास तर माझा संदेह निघून जाईल. मी तुला ओळखू शकेन. राम रमापती करी धनु घेती, चढविती चाप संदेह मिटवीती, चढविती चाप संदेह मिटवीती. भृगुनंदन, आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात. परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र. म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत. आता आपणच सांगा
की मी कुणाला नष्ट करू? आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला, की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू? हे रघुनंदन, माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस. कारण मी जेव्हा माझे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी. मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे. परंतु आपण या मोघ बाणाने आमच्या पुण्यलोकाचा नाश करून टाका. ज्याबरोबर नाश होईल आमची कीर्ती, आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध. राम, यास पूर्व दिशेस सोड. जय रघुनंदन, तुझा विजय हो. जनका, तुझ्या कित्येक जन्माच्या पुण्याईने श्रीराम तुझ्या धामात आले आहेत. आणि रामाचा हा संयोग स्वयं ब्रह्माने भगवान शिवाच्या आशीर्वादानेच निश्चित केला आहे. धूमधाम करून हा विवाह कर, त्यातच तुझं कल्याण आहे. राम, तुझ्या प्राप्तीने आम्ही धन्य झालो आहोत. मला आपला पुत्र समजून माझ्यावर आपला स्नेह राहू द्यावा. माझी चूक भूल झाल्यास क्षमा करावी. तुझं सदा कल्याण हो पुत्रा. ब्रह्मर्षी, तुमच्या प्रसादाने श्रीरामाने धनुष्यभंग करून माझा पण पुरा करून मला कृतार्थ केलं. आता आपण जे उचित समजाल ती आज्ञा द्या. मिथिला नरेश, हा विवाह तर धनुष्याच्या अधीन होता, तेव्हा ते तुटताच विवाह तर होऊन गेला. तथापि तू आपल्या गुरुच्या रीतीच्या अनुसार आपल्या कुळातील मोठे वृद्ध आणि गुरुजनांना विचारूनच सारं काम कर. आणि अयोध्येस दूत पाठवून महाराज दशरथांना सांग की त्यांनी वरात घेऊन जनकपुरीस पोहोचावे. जशी आज्ञा. परशुरामाबद्दल वाल्मिकींनी लिहिलं आहे की परशुराम विष्णूचे अंश अवतार होते. त्यांनी आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेण्याकरता 21 वेळा धरतीला क्षत्रिय विहीन करून टाकलं. अंती जेव्हा त्यांनी ही धरती आपल्या गुरुला दान केली तेव्हा त्यांनी म्हटलं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. याच गोष्टीचा इशारा परशुरामजींनी रामास केला आहे. आपल्या तपोबलानं त्यांनी कित्येक पुण्यलोक अर्जित केले होते. आपल्या सिद्धींच्या कारणे मनाच्या गतीनं कुठेही येऊ जाऊ शकत होते. याच कारणे अंशावतार असूनही त्यांच्यात खूप अहंकार निर्माण झाला. अहंकार खूपदा वाईटाचं मूळ आहे, कारण तो मनुष्याला आपल्या मदानं अंध करून टाकतो. त्याला समोरच्याची महत्ता नाही दिसत. याच कारणानं परशुरामजींनाही श्रीरामाला ओळखण्यास इतका उशीर लागला होता. अहंकारात उत्तेजनाही खूप असते आणि एका अहंकारी पुरुषाची शक्ती क्षीण करण्याचा उपाय तोच आहे जो लक्ष्मणानं जवळ केला. त्यानं आपल्या बोलण्यानं परशुरामजींना खूप क्रोधित केलं.
क्रोधानं उत्तेजित मनुष्याची शक्ती क्षीण होऊन जाते. म्हणूनच गंभीर परिस्थिती आल्यावर मनुष्यानं उत्तेजित होण्याऐवजी शांत राहिलं पाहिजे, तरच तो विजयी होऊ शकतो. तिथे श्रीराम सर्व समर्थ असून सुद्धा त्या समयापर्यंत धनुष्याकडे नाही वळले जोवर गुरु विश्वामित्र स्वयं त्यांना आदेश देत नव्हते. पाहिलं तर सीतेची अधीरता आणि विफलता ते अगदी चांगले बघत होते आणि समजतही होते. एका बाजूस मर्यादेचं हे प्रतिपालन, तर दुसऱ्या बाजूस मनोमन श्रीराम सीतेच्या या अधीरतेमध्ये आपल्यावरील तिच्या प्रेमाची प्रखरता बघून बरोबर पुलकितही होत होते. जसं तुळशीदासाने लिहिलं आहे, देखी विपुल बिकल वै देही निमिष बिहाग कलक संदेही हस जिये जान जानकी देखी प्रभु पुलके लखी प्रीती बिसेखी. आजच्या जमान्यात या शिक्षणाची किती आवश्यकता आहे हे सर्व जाणतातच. जर आजचा समाज इतकं तरी समजला तर रामायणाची कथा सार्थकी लागेल. आजच्या जमान्यात जर अशाच प्रकारे आम्ही संयम आणि मर्यादा पाळू शकलो तर आमच्या सामाजिक आणि व्यावहारिक जीवनातून खूपसे तणाव निघून जातील आणि प्रेमाचं वातावरण चहूबाजूस पसरेल. रामायण अशा उच्च विचारांचं प्रेरणास्त्रोत आहे आणि ते निश्चितच महान आहे. जय श्रीराम. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.